अपडेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई की ओर। यवतमाळ जिल्ह्यातील बाबुळगाव शिक्षण विभाग अलर्ट मोडवर, इतर तालुक्यांचे विभागही सक्रिय होणार का? राज्यात शालेय शिक्षण विभागात झालेल्या नव्या पदोन्नतीनंतर यवतमाळ जिल्ह्यातील बाबुळगाव तालुक्यात नव्याने नियुक्त झालेले गटशिक्षणाधिकारी राजू मडावी यांनी पदभार स्वीकारताच शिक्षण विभागाच्या कामकाजाला वेग दिला आहे। त्यांच्या सक्रिय भूमिकेमुळे बाबुळगाव शिक्षण विभाग सध्या अलर्ट मोडवर आल्याचे चित्र पाहायला मिळत असून आता जिल्ह्यातील इतर तालुक्यांचे शिक्षण विभागही अशाच पद्धतीने कार्यरत होणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे। पदभार स्वीकारल्यानंतर राजू मडावी यांनी पंचायत समिती स्तरावर विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख तसेच साधन व्यक्ती यांच्या बैठका घेऊन शैक्षणिक कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला। शासनाच्या विविध योजना, शाळास्तरीय उपक्रम आणि त्यांच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत स्पष्ट सूचना देण्यात आल्या। महत्त्वाचे निर्णय आणि निर्देश सर्व शाळांमधील शैक्षणिक गुणवत्तेचा आढावा घेण्याचे निर्देश, निकालपत्रकांचे विश्लेषण करून पालकांना माहिती देण्याच्या सूचना। 1 मे महाराष्ट्र दिनानिमित्त विद्यार्थ्यांसाठी विशेष उपक्रम व आधार कॅम्पचे आयोजन। 4 मे रोजी सामाजिक अंकेक्षणासंदर्भात कार्यवाही 2027 जनगणनेच्या पार्श्वभूमीवर प्रशिक्षण व जनजागृती मोहिमेचे नियोजन। याशिवाय शिक्षकांच्या प्रलंबित आस्थापनाविषयक प्रश्नांवरही चर्चा करण्यात आली असून त्यावर सकारात्मक कार्यवाहीचे संकेत देण्यात आले आहेत। त्यामुळे शिक्षण व्यवस्थेला नवचैतन्य मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। दरम्यान बाबुळगाव शिक्षण विभागाने घेतलेल्या या सक्रिय भूमिकेमुळे आता जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्येही अशाच प्रकारे बैठका, नियोजन आणि शैक्षणिक उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी सुरू होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी सर्व तालुक्यांमध्ये असेच धडाकेबाज उपक्रम राबवले जातील का? शिक्षण व्यवस्थेत समन्वय आणि कार्यक्षमतेला चालना मिळेल का, असे प्रश्न शिक्षक व पालकांमध्ये चर्चिले जात आहेत। मात्र शिक्षण विभागाने घेतलेल्या या सकारात्मक आणि सक्रिय भूमिकेमुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत निश्चितच सकारात्मक बदल होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। या उपक्रमांचे महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष प्रमोद गजभिये यांनी स्वागत केले। तसेच राजेंद्र गेडाम, गजानन राऊत, दिनेश उरकुडे यांच्यासह अनेक शिक्षक संघटनांच्या सदस्यांनीही नव्या कार्यपद्धतीचे उत्स्फूर्त स्वागत करत शिक्षकांच्या विविध समस्यांकडे लक्ष वेधले।